नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या. माइलस्टोन कॅनिंग क्लबच्या वतीने नागपुरातील तिरपुडे कॉलेज येथील मैदानावर पेट एक्झिबिशन भरविण्यात आले होते. या एक्झिबिशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पक्षी आणि पाळीव प्राण्यांना बघण्यासाठी नागपूरकरांनी एकच गर्दी केली. या प्रसंगी आयोजकांनी डॉग शो बरोबरच डॉग ॲडॉप्शन कॅम्पचे देखील आयोजन केले होते. रस्त्यावर भटकणारे हे पेट्स कुणाच्या तरी आश्रयात यावे आणि त्यांच्या राहण्याची जेवणाची व्यवस्था व्हावी या दृष्टिकोनातून या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या ॲडॉप्शन कॅम्पला देखील डॉग प्रेमींनी भरपूर प्रतिसाद दिला. कॅमेरामॅन सचिन सोबत प्रियंका ठाकरे, शंखनाथ न्यूज. नमस्कार, मी प्रियंका. शंखनाथ मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण तिरपुडे कॉलेज येथील मैदानामध्ये आहोत. या ठिकाणी माइलस्टोन कॅनिंग क्लब यांच्या मार्फत पेट एक्झिबिशन त्याचबरोबर डॉग शो ऑर्गनाइज करण्यात आलेला आहे आणि आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात नागपूरकरांनी या ठिकाणी गर्दी केलेली दिसते आहे आणि ज्यांनी ऑर्गनाइज केलेले आहे ते सुद्धा आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. सर, आपलं नाम बताइए. अभिजीत जुगारे. अच्छा सर, मला सांगा की या ठिकाणी जे एक्झिबिशन ऑर्गनाइज करण्यात आलेलं आहे तर हे किती वर्षापासून होते आणि याची सुरुवात कशी झालेली आहे? आमचा तिसरा शो आहे. आमचा माइलस्टोन सिटी कॅनिंग क्लब म्हणून क्लब आहे. तर आम्ही याच्यात विविध टाईपचे शोज घेतो. डॉग शो घेतो. डॉग शो यावर्षी फॅशन शो घेतलेला आहे. एक्झॉटिक शो एक्सपो आहे. तर त्याच्यात विविध टाईपचे प्राणी वगैरे राहतात. जसं बॉल पॅटर्न जे लिगल राहतात तसं मकाऊ वगैरे झाले, पॅरेट झाले, वेगवेगळ्या टाईपच्या तुम्ही बाहेर पण पाहू शकता की वेगवेगळ्या टाईपचे घोडे वगैरे आलेले आहे. त्याच्यानंतर गाई आली आहे, ती छोटी साईजची. साऊथमध्ये आजकाल गाय राहते ती छोटीच राहते, मोठी होत नाही, ती पण आलेली आहे डिस्प्लेसाठी. तर आमचं पूर्ण एक्झॉटिक ॲनिमल्समध्ये लोकांमध्ये इंटरेस्ट वाढला पाहिजे, कारण की मॅक्सिमम तुम्ही शोजमध्ये जाणतो लोकांना कॅट्स आणि डॉग याच्यातच हेच माहिती राहतात. बाकी यांच्या पक्ष्यांबद्दल बाहेरचे आपण काय काय पाळू शकतो हे खूप कमी लोकांना माहीत आहे. तर एक अवेअरनेस वाढला पाहिजे, त्यासाठी आम्ही लोकांनी हा शो घेतलेला आहे की अवेअरनेस. कारण की लास्ट इयरमध्ये पण आम्ही फर्स्ट टाइम शो घेतला होता तर खूप चांगला रिस्पॉन्स होता. तर त्यामुळे आम्ही यावर्षी पण शो घेतलेला आहे. तर खूप चांगला तुम्ही पाहत होता रिस्पॉन्स किती आहे. लोक बाहेर लाईन लावून तिथे उभे आहे आणि शो ते आम्ही काही एंट्री फीज वगैरे काहीच घेत नाही, एकदम फ्री ऑफ कॉस्ट, जस्ट फॉर द अवेअरनेस आहे तो. अच्छा सर, मला सांगा की हे जे शो आहे, एक्झिबिशन आहे, नागपूरमध्येच असते की नागपूरच्या बाहेर पण तुम्ही करते आहात? इकडे नागपूरलाच घेतो, कारण की आमचा इथलाच क्लब आहे. तर आम्ही इथे हा तिसऱ्यांदा आम्ही शो घेतो आहे. वर्षातून एकदा आम्ही शो घेतो. मला सांगा की या सगळ्या ॲनिमल्सची देखभाल करण्यासाठी तुमच्याकडे किती लोक आहेत आणि कशा पद्धतीने त्यांची देखभाल केली जाते? आमच्याकडे मॅडम खूप मोठी टीम आहे ऍक्च्युली. आता माझे 3 स्टोर पण आहे. बाकी इथे आमच्याकडे कमीत कमी ऑर्गनायझरची 25 लोकांची टीम असेल मॅडम, कारण की हे आता इव्हेंट खूप मोठा तुम्ही पाहिला असेल. बाकी डॉग शो वगैरे आहे तर ते 1, 2, 4 लोकांच्या माणसाची हे नाही. तर खूप मोठी टीम आहे मॅडम आमची माइलस्टोन सिटी कॅनिंग क्लबची. सर, तुम्ही या एक्झिबिशनच्या माध्यमातून आमच्या नागपूरकरांना काय सांगाल? आपलं हे आहे की पेट्स सर्वांना एक पेट्स खूप चांगली गोष्ट आहे घरी पाळणं. कोणताही टाईपचा पेट्स तुम्ही पाळा म्हणजे तुमच्यासाठी चांगला आहे. एक ट्रेस बस्टर राहतो. फॉरेन कंट्रीजमध्ये तुम्ही पाहाल, इंडियामध्ये तो चलन नाही आहे, पण फॉरेन कंट्रीमध्ये लोक पेट थेरपी देतात. लोकांना डॉक्टर लोक सजेस्ट करतात की तुम्ही घरी एक पेट पाळा. त्यांनी तुमचे जसे की खूप लोकांना BP, शुगर, हार्ट याचे प्रॉब्लेम होतात. तर पेटसोबत रिलॅक्स होतो माणूस. तर हे सगळे कमी होतात, तुमचे टेन्शन्स कमी होतं. जसं आमचं ॲक्वेरियम आणि ते सगळे तुम्ही तिकडे सेटअप पाहिलं, तिकडे ॲक्वेरियम मी घेतो. तर कसं पेटसोबत इंटरॅक्शन तुमचं राहील ना, तर त्याच्यामुळे काय पूर्ण ट्रेस माणसं चालू होतं. माणूस टेन्शन विसरून जातो की अरे मी त्या टेन्शन होतो. माणसात म्हणजे ट्रेस कमी होतं आणि रोगराई कमी होते. सर, आमच्या प्रेक्षकांना सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही कशा पद्धतीने या ॲनिमल्स सोबत आपला वेळ घालवता? आहे ना, हे सगळे जेवढे ॲनिमल्स आहे ना सगळे हँडटेम आहे. हे सगळे चावत नाही, काही नाही. मी तुम्हाला एखादा बर्ड काढून दाखवतो. आपण बघू शकता सर आपल्याला हातावर घेऊन त्यांना दाखवत आहेत. चावतील नाही, काहीच नाही. हे सगळे पेट्स पूर्ण एकदम हे टेम आहे. काही तुम्ही करा, काहीच नाही करतील, बिलकुल पण काही नाही करतील. खरं तर आपल्या नागपूरकरांना जाणून घ्यायला आवडेल की आपण घरी फक्त डॉग आणि मांजर पाळतो, परंतु हे ॲनिमल सुद्धा आपण घरी पाळू शकतो. आणि सरांनी खूप सुंदर असं बघा, काहीच नाही करणार, एकदम टेम बर्ड्स आहे, काही नाही करतील. कारण की बर्ड समोर इंटरॅक्शन आहे तर तुमचाही वेळ चांगला जातो.
आता आपण माझ्या बाजूला बघू शकता ही पुंगनूर गाय आहे. आपण बघू शकता की आपल्या जगातील सर्वात लहान गोवंश म्हणून ओळखल्या जाणारी ही पुंगनूर गाय आहे. तर या गायीबद्दल आपण आपल्यासोबत दादा आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. नमस्कार दादा, तुमचं नाव सांगा. माझं नाव गिरीश पांडुरंगजी मेहरा, मी नागपुरात पारडीला राहतो. अच्छा दादा, आपण बघत आहोत की ही पुंगनूर गाय आहे आणि ही दक्षिण भारतामध्ये आढळली जाणारी गाय आहे. तर याबद्दल अधिक माहिती आमच्या प्रेक्षकांना सांगा. हे जे ब्रीड आहे हे पुंगनूर नसला, हे एक पुंगनूर क्षेत्र असते तिरुपती बालाजीच्या जवळ. तिरुपती बालाजीचा जे एरिया आहे त्याच एरियामध्ये हे ब्रीड भेटते आणि आम्ही हे ब्रीड तिथूनच आणली आहे. आणि आम्ही जेव्हा आणली होती तेव्हा हे 1 वर्षाची गाय होती आणि तो जो बुल आहे आमचा तो पण आम्ही तिथूनच आणलेला. हे दोघेही सोबत आणले होते. आणि ह्या ब्रीडची जे वैशिष्ट्य आहे की हे ब्रीडची हाईट मॅक्झिमम इतकीच येते. सगळ्यात मायक्रो मिनी जे ब्रीड आहे ते पुंगनूर ब्रीड आहे आपल्या इंडिजिनियस ब्रीडमध्ये. आणि हिचा जो मिल्क आहे तो मिल्क तिरुपती बालाजीला जे अभिषेकसाठी दूध वापरतात, दूध दही जे पण मिल्कचे पदार्थ वापरतात ते हेच पुंगनूर नसलच्या गाईचं घेतले जातात. आणि पुंगनूरची अजून एक खासियत हे आहे का पुंगनूरला देव गाय असं म्हटलं जातं, जे कपिला गाय म्हणतो आपण, ते पुंगनूरला दर्जा आहे. अजून हिचं दूध तसं फार कमी आहे, म्हणजे जास्तीत जास्त अर्धा लिटर दूध हे देते गाय. अजून जसं दादांनी आपल्याला या गायीबद्दलचं वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, ही जी गाय आहे कपिला गाय म्हणून सुद्धा हिला ओळखला जातो. आणि ही गाय फक्त दक्षिण भारतामध्ये आढळल्या जाते. आणि हिची जर आपण हाईट बघितली तर आपण बघू शकता या पुंगनूर गायची हाईट ही फक्त एवढीच असते आणि खूप पुण्याची गाय मानली जाते. दादा, मला सांगा की आपण किती वर्षापासून या गायचं म्हणजे पालन करते आहात? तसं आमचे म्हणजे जे वडील होते, वडिलांच्या म्हणजे आमचे जे आजोबा होते तेव्हापासून आमच्या इकडं गाई ठेवले जाते. आणि तेव्हा आमच्यापाशी म्हशी पण होत्या, पण आता आम्ही पूर्ण A2 मिल्कवरती शिफ्ट झालो. मी स्वतः फिजिओथेरपी शिकत आहो, पण हा माझी एक हॉबी टाईप मी याला पण सांभाळतो. आणि आमचं जे आता A2 मिल्कचं आमचे प्रोडक्ट्स येतात. आणि जे इंडिजिनस ब्रीड आहे आम्ही त्याच्यावरती ब्रीड आणि डेव्हलपमेंटचं काम करतो. म्हणजे जे आपल्या भारतातली जे नसलं आहे त्यांना सुधारवायचं, त्यांची एक नवीन चांगली पिढी काढायची आणि त्याचं काम मी नागपुरात करतो. म्हणजे आमच्यापाशी आहे, म्हणजे आमच्यापाशी पुंगनूर ब्रीड आहे, आमच्यापाशी खिल्लार ब्रीड आहे, आमच्यापाशी सायवाल आणि थारपारकर हे जे चांगलं दूध देणारी जे ब्रीड आहे, म्हणजे खूप म्हणजे ज्यांच्या दूधाची क्वांटिटी चांगली आहे, जे 15 ते 20 लिटर दूध पर डे देतात, ते पण गाई आमच्यापाशी आहे. दादा, तुम्ही आता खिल्लार ब्रीड बद्दल सांगितलं, तर याचं वैशिष्ट्य काय आहे ते सुद्धा आमच्या प्रेक्षकांना सांगा. खिल्लार ब्रीड म्हणजे जे आमच्या महाराष्ट्राची शान म्हटलं जाते. खिल्लार म्हणजे आमच्या महाराष्ट्रातली जे सगळ्यात चांगली ब्रीड, म्हणजे जे सगळ्या शेतकऱ्यापासून तर एखाद्याच्या घरापर्यंत जे ब्रीड आपल्या नागपुराला महाराष्ट्राला जिने शान दाखवली ते आहे खिल्लार ब्रीड. खिल्लार ब्रीड हे तुम्ही खूप साऱ्या मूव्हीजमध्ये पण बघितली असणार, ज्याच्यामध्ये भरदट्ट सिंग आणि एकदम मोठी जात काठी असलेली हे ब्रीड आहे. हिचं पण मिल्क क्वांटिटी तेवढी जास्त फार आहे नाही, हे पण 4 ते 5 लिटर दूध देते दिवसातला. पण हिचं वैशिष्ट्य हे आहे का संत तुकाराम महाराजांची पालखी समजा की ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि जे आपल्या बैलगाडा शर्यत जे असते, मेनली जे बैलगाडा शर्यत आपल्या आपल्या इंडियामध्ये जे महाराष्ट्राला एक वेगळं व्ह्यू दाखवते, ते बैलगाडा शर्यत हिच्याच मानेवरती ठेवून गाडीला म्हणजे घेतली जाते. आणि इंडियन ब्रीडमध्ये महाराष्ट्राची हे सगळ्यात मानलेली आणि नावा गाजलेली ब्रीड आहे. अच्छा, खूप सुंदर अशी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत. आपण बघू शकता ही पुंगनूर गाय आणि या ब्रीड बद्दल सुद्धा दादांनी फार सुंदर अशी माहिती दिली. डॉक्टर हेमंत जैन, व्हेटरनरी सर्जन, डॉग कॅट अँड बर्ड प्रॅक्टिशनर. आणि माझा दवाखाना छत्रपती चौकात आहे, शिवहरी अपार्टमेंटमध्ये. आणि गत 40 वर्षापासून मी स्मॉल एनिमल आणि एक्झोटिक आणि डॉग कॅट बर्ड्स यांचं सर्वांची ट्रीटमेंट, सर्जरी सर्व करत असतो आणि 40 वर्षापासून इथे प्रॅक्टिस करत आहे. अच्छा सर, तुम्हाला तर खूप अनुभव आहे. सर, मला सांगा की तुम्ही या एक्झिबिशनमध्ये आलात, तर सर्वप्रथमचं तुमचा अनुभव काय राहिलेला आहे, कसं वाटते तुम्हाला? खूप चांगलं एक्झिबिशन हे डॉगचा आजचा डॉग शो आहे आणि खूप चांगलं अरेंज केलेलं आहे. चांगले चांगले ब्रीड्स आपल्याला इथे बघायला मिळून राहिलेले आहे. त्याच्यात रेअर ब्रीड्समध्ये अफगाण हाऊंड आहे, अकिता आहे, मिनीपिन आहे, डॉबरमॅन पिन्शर आहे, बॅसेट हाऊंड आहे, त्याच्यानंतर डॉबरमॅन, त्याच्यानंतर जर्मन शेफर्ड, गोल्डन रेट्रीवर. आता त्या गोल्डन रेट्रीवर सायबेरियन हस्की याचं फॅड चालू आहे नागपूर शहरामध्ये. सर्वात जास्त लोक आता या ब्रीडकडे जास्त वळलेले आहेत. त्याच्यानंतर स्मॉल ब्रीड्स ही लोक
फ्लॅट्स वगैरेमध्ये पाहायला लागलेले आहे, जसं शिजू आहे, लासा आहे, मिनपिन आहे, त्याच्यानंतर हे छोटे जे ब्रीड्स आहे त्याच्या, आणि सध्या कॅटचं सुद्धा पॉप्युलेशन खूप शहरामध्ये वाढून राहिलेली आहे. कॅट कसं इझिली ठेवता येते कुठेही, त्याला इझिली म्हणजे घरात कमी जागा लागते, कमी खाण्यापिण्याचा खर्च लागतो, कुठेही नेता येते इझिली, त्याच्यामुळे त्याचा फॅट जास्त वाढून राहिला आहे. आणि बाकी डॉगचं तर वाढूनच राहिलेलं आहे, डॉगपेक्षा कॅट जास्त इमर्जिंग आहे नवीन. अच्छा सर, तुम्ही अनेक डॉग शोज बघितले आहात, तर तिथलं डॉग शो आणि आज जे सुरू आहे डॉग शो, तर याकडे तुम्ही कसं बघता, कसं वाटतं? हा चांगला शो अरेंज केलेला आहे. याच्यात ॲडॉप्शन कॅम्प ठेवलेला आहे, तर लोकांना जर पपीज हवे असतील, ॲडॉप्ट करायचे असतील, तर इट्स अ गुड अपॉर्च्युनिटी. आणि इथे येऊन त्यांना नवीन पपीज इंडियन डॉगला ॲडॉप्ट केलं तर फार चांगलं आहे. एक्झोटिक तर इंडियन इम्पोर्टेड ब्रीड कोणीही पाहू शकते, पण इंडियन डॉगलाही त्यांनी स्ट्रे डॉग पॉप्युलेशन कंट्रोल होईल, स्ट्रे डॉग पॉप्युलेशन आपली शहरातली कमी होईल, आणि शहराला चांगलं हे होईल की त्याची पॉप्युलेशन आपल्याला कंट्रोल करता येईल, आणि त्याचं सर्व डिसीजेसपासून स्प्रेडअपपासून आपल्याला थांबवता येईल, त्याचं ॲनिमल बर्थ कंट्रोलही करता येईल. तर अशा प्रकारचे हे नवीन ॲडॉप्शन इज अ गुड थिंग. त्याच्यानंतर एक्झोटिक पेट शो आहे, तर त्याचंही चांगलं हे आहे. लोक आजकाल नवीन नवीन पाहायला लागले, मकाऊ बर्ड, काकाटील, लव बर्ड्स, बजीगार, आणि त्याच्यानंतर नवीन नवीन माईस, रॅट्स, त्याच्यानंतर हॅमस्टर, गिनीपिग, रॅबिट, टर्टल, हे सर्व नवीन नवीन लोकांचा शौक वाढलेला आहे. याच्यासाठी एक्झोटिक लोकांना माहीत पडलं की लोक हे पाळल्या जातात, तर याच्याकडे नवीन आकर्षण आहे, आणि घरात कुठेही आपल्याला ठेवता येतं, काळजी करता येतं, आणि इझिली सर्व त्याचा खाऊ पिऊ खाण्यापिण्याचा जास्त खर्च नाही, आणि चांगला आहे. दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर या ठिकाणी जे पाळीव पक्षी आहेत, प्राणी आहेत, त्यांना घरी घेऊन जाते आहेत लोक, तर त्याच्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? बिलकुल चांगला प्रश्न हा विचारला तुम्ही, अनुभवी आहात, तर तुम्ही काय सांगाल आमच्या? आता नवीन जर पपी घेतला आपण घरात, तर त्याचं प्रॉपरली त्याला काय फिडिंग डाएट द्यायला पाहिजे, कोणत्या प्रकारचं ब्रीड आहे, स्मॉल ब्रीड आहे, मीडियम ब्रीड आहे, लार्ज ब्रीड आहे, त्याच्याप्रमाणे त्याचं डाएट असतं, त्याच्या वजनाप्रमाणे त्याचं डाएट असतं, किती दिवसाचा पपी आहे त्याच्याप्रमाणे त्याचं डाएट असतं. त्याच्यानंतर 45 डेजचं झालं की त्याचं व्हॅक्सिनेशन सुरू होतं, तर डॉक्टरला पशुवैद्यकाकडे घेऊन जाऊन त्यांना कन्सल्ट करून त्यांच्याकडून डाएट समजून घेऊन, त्याच्यानंतर त्याचं डिवर्मिंग शेड्यूल, त्याचं व्हॅक्सिनेशन शेड्यूल, त्याचं फीडिंग डाएट, त्याचं पपी ट्रेनिंग, सोशलायझेशन, या सर्व गोष्टीकडे लक्ष ठेवणं काळाची गरज आहे. आणि ते त्याचं व्हॅक्सिनेशन प्रॉपरली केलं पाहिजे, नाहीतर काही पार्वो डिसीजेस आहे, डिस्टेम्पर आहे, हेपॅटायटिस आहे, हे घातक रोग आहे, आणि दॅट इज व्हायरल डिसीजेस आहे, हे कुत्र्यांपासून कॉन्टॅमिनेशन होत राहतं, तर त्याच्यामुळे त्यांना लहान पपीजला धोका असतो, आणि त्यांना धोका होऊ नये त्याच्यासाठी त्याचं व्हॅक्सिनेशन करणं मॅन्डेटरी आहे. द बार क्लब ऑर्गनायझेशन यांच्या माध्यमातून या ठिकाणी ॲडॉप्शन कॅम्प राबवण्यात येत आहे. हेलो गाइस, नमस्कार, आप अपना नाम बताइए. तान्या दुबे. अच्छा, सबसे पहले तो द बार क्लब, इसके बारे में हमारे दर्शकों को आप बताइए. द बार क्लब एक ऑर्गेनाइजेशन है जो स्ट्रे एनिमल्स के लिए हेल्प करती है. तो जिनको बीमार डॉग्स मिलते हैं वो हमें इन्फॉर्म करते हैं, हम लोग रेस्क्यू करते हैं. मेनली इट इज़ फॉर पैरालाइज्ड डॉग्स, पैरालाइज्ड, ब्लाइंड, ओल्ड, अबैंडन्ड, और जो स्पॉट पे ट्रीट होते हैं वुंडेड डॉग्स, हम उनका स्पॉट पे ट्रीटमेंट देते हैं. सो गाइज, ये हमारी टीम है सबकी, आप मिल सकते हो. ओके, हेलो, आप अपना नाम बताइए. आई एम लोकेश. ओके, आंटी आप अपना नाम बताइए. हेलो, मैं अर्चना रस्तोगी. ओके, आप? वैभवी खरलकर. श्रावणी मडावी. श्रीरंग नेने. अच्छा, द बार क्लब ऑर्गेनाइजेशन यांची ही संपूर्ण टीम आहे. हमें बताइए कि आप जो एडॉप्शन कैंप आपने लिया, तो कितने एडॉप्शन मतलब हो गए हैं? अभी तक 3 कैट्स के एडॉप्शन हुए हैं और 3 पपीज़ अडॉप्ट हो गए हैं ऑलमोस्ट. बाकी अभी है एडॉप्शन कैंप रात के 8 बजे तक है, तो अब देखते हैं लकीली कितने अडॉप्ट हो जाए हमारे. ओके, तुम्ही सांगा, या ठिकाणी आता खूप सारे लोक आले होते आणि त्यांच्यामध्ये तुम्ही डॉगला घेऊन बसले होते, तर तुमचा अनुभव काय होता, कसं वाटलं तुम्हाला? लोकांचे वेगळे वेगळे क्वेश्चन्स असतात, वेगळे वेगळे प्रश्न, त्यांचे वेगळे वेगळे क्वेरीज की कसे डॉग्स असतात आणि त्यांना कसं ठेवायचं. त्यांना ब्रीड्स हवे असतात बेसिकली, की लॅब्रा पाहिजे, रेट्रीवर पाहिजे. पण एकच म्हणणं आहे पूर्ण NGOचं आणि आमचं, की तुम्ही स्ट्रेस घ्या किंवा इंडी घ्या, जे आम्ही रेस्क्यू घेतल्यात ते घ्या. विकत घेण्यापेक्षा तुम्ही एक जीव वाचवू शकता. आणि ते तिथे बसताना मी विचार करत होते आणि सगळ्यांना सांगत होते. सारे इंडी पप्स हैं, हम इंडी के एडॉप्शन को प्रमोट कर रहे हैं.
तो एक भी ब्रीड यहाँ पे नहीं है। हाय, माय नेम इज प्रतीक ढोके. माझा अनुभव इथे खूप चांगला राहिला आहे आजपर्यंत. मला असं वाटतं की माझे एज ग्रुपचे जे आहे लोक यंगस्टर्स आहे त्यांना सामोरे यावे आणि सपोर्ट करावे, कारण की त्यांना काय वाटते की आम्ही फायनान्शियली सपोर्ट नाही करू शकत, पण तसं काही नाही असतं. मी पण आता फायनान्शियली स्ट्रॉंग नाही आहे, स्टेबल नाही आहे, पण तरी पण असं काइंड ऑफ इव्हेंट राहते तर मी इथे येते सपोर्ट करायला आणि शेल्टरमध्ये पण जाते. तर मला वाटते की यंगस्टरला सामोरे आलं पाहिजे आणि हे सगळे सोशल वर्क केले पाहिजे. आपल्या सर्वांना सांगून अत्यंत आनंद होते आहे की द बार क्लब ऑर्गनायझेशन ही जी संस्था आहे अगदी मोफत या ठिकाणी ॲडॉप्शन कॅम्प राबवत आहे आणि ही एक सामाजिक सेवा आहे. माइलस्टोन कॅनिन क्लब यांच्या मार्फत या ठिकाणी पेट एक्झिबिशन घेण्यात आलं आणि या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये नागपूरकरांचा उत्साह, त्यांचा प्रतिसाद या माइलस्टोन कॅनिन क्लब यांना मिळतो आहे. वेगवेगळ्या प्रकारचे पाळीव प्राणी सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहे. कॅमेरा पर्सन सचिन सह मी प्रियंका ठाकरे, शंखनाथ न्यूज नागपूर. तर हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोवर बघत राहा शंखनाथ आवाज सत्याचा. नमस्कार. सर्व प्रकारच्या पाळीव प्राण्यांसाठी अत्यंत गुणकारी इनोटॉक्स पौष्टिक आहार. नैसर्गिक वापरा, केमिकल टाळा. इनोटॉक्ससह रोगराईस आळा घाला. पशुखाद्य टेक्नॉलॉजिकल ऑडिटिव्ह उत्पादनासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हे व तालुक्यात डीलर्स नेमणे आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा 8446662542 738777557.